या रोडच्या डाव्या साईडला रोड असा या साईडला येणार आहे. तर समोर एका प्लेअरचं 2 प्लेअरचं काम चालू आहे. तर इकडनं असा समोर रिंग रोड जाणार आहे. मित्रांनो, या ठिकाणावर रिंग रोड येणार आहे. ते पंपाच्या पलीकडच्या साईडला तुम्हाला दाखवलं होतं मी आता. तर या ठिकाणी जे घरमध्ये आलं होतं हे घर पण पाडलेलं आहे. इथून पाहू शकतो तुम्ही 2 प्लेअर त्या साईडला, इकडनं 2 प्लेअर, असाच रिंग रोड चाललेला आहे. हा जो हायवे आहे मागाशी दाखवलेला, आणि समोर तिकडे भंडारा डोंगर आहे. तिथं भंडारा डोंगरावरती मंदिराचं काम सुरू आहे. तर इथून पुढच्या साईडला कुठपर्यंत कसं काम चालू आहे ते तुम्हाला मी दाखवतो पुढे जाऊन. या ठिकाणी प्लेअरचं बऱ्यापैकी काम सुरू आहे. मित्रांनो, या ठिकाणी प्लेअरचं काम चालू आहे. स्टील लावलेलं आहे, फक्त कॉन्क्रीट भरायचं बाकी आहे. इकडे बरेचसे प्लेअरचं काम स्टील लावलेलं आहे. समोर पाहू शकता पलीकडे काही एक प्लेअरचं भरलेला पण आहे. इकडे स्टील बांधलेले आहे. इथेही तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, एक कंपनी पाहू शकता तुम्ही. कंपनीच्या शेजारून चालला आहे रोड. या ठिकाणी खूप खोल खड्डे खांदलेले आहेत, म्हणजे पूर्ण मुरुम काढून. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लेवल, जमिनीच्या लेवलपेक्षा ते खाली खोद खांदून त्याचा एकदम बेस बनवलेला आहे, एकदम पक्का मजबूत बेस बनवलेला आहे. कारण हा रोड जो आहे तो खूप मोठा रिंग रोड आहे. त्याच्यामुळे हा पक्का बेस बनवून त्याच्यावरती स्टील बांधून पुढं प्लेअर बनवतील. आणि प्लेअर बनवल्यावरती त्याच्यावर गर्डर टाकून रोड जाईल हायवे. पाठीमागं पण असेच सगळे काम चालू आहे. या ठिकाणचे प्लेअर थोडेसे पलीकडच्या पेक्षा थोडे हेवी दिसत आहेत, मोठे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मध्ये एक कारले आहे, कारले लॉन आहे किंवा लॉन्स म्हणता येईल. त्या पलीकडच्या साईडचं तुम्हाला मी दाखवलं, त्याच्या पुढच्या साईडला आलो आहे मी. या ठिकाणी पण प्लेअर तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी खूप मजबूत प्लेअर बनवत आहेत, मोठे मोठे हेवी प्लेअर आहेत. पलीकडच्या साईडला 2, इकडे 2, असं समोर असं जाणार आहे समोर रिंग रोड. मित्रांनो, त्या पाठीमागच्या साईडने रिंग रोड कवर केला होता मी आत्ता. तर इकडनं असाच भंडारा डोंगराच्या अलीकडच्या साईडने असा मधून जाणार आहे. तर या ठिकाणी जास्त मला हे झाडांमुळे काम दिसत नाही काय पलीकडे. पण त्या पलीकडच्या साईडला मशिनरी दिसतात पिवळ्या, आणि ते निळं शेड दिसतंय. तर या ठिकाणी रिंग रोडच्याच वरती जे काय डेक स्लॅब असतील तर ते बनवायचं काम सुरू आहे तिथं. ते दिसतं त्या ठिकाणी भरपूर बनवलेलं आहेत. या ठिकाणी तरी पुढच्या साईडला जाऊन बघतो मी नक्की काम कुठपर्यंत काय सुरू आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी इंदोरी गाव आहे समोरच्या साईडला. हा भाग जो आहे तो इंदोरी गावाचाच भाग आहे. मित्रांनो, इंदोरी गावातून IIT रोड आहे, म्हणजे तळेगाव MIDCकडे जो रोड जातो हा, तर त्या रोडच्याच शेजारी मी आलो आहे. तर या ठिकाणी मला पुणे आउटर रिंग रोडचं काम सुरू दिसलं. समोर डंपर आहेत 2-3 लागलेले, आणि या ठिकाणी वॉल बनवलेली आहे, सेफ्टी वॉल. या ठिकाणी जे आपले 5-6 नंबरचे व्हिडिओमध्ये दिसतात आपल्याला, ते मार्किंग येल्लो आणि व्हाईट या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. मग काही सांगितल्याप्रमाणे भंडारा डोंगर, आणि या इथून रिंग रोड चालला आहे. या पट्ट्यातूनच रिंग रोड जाणार आहे असंच. तर या ठिकाणी सपाट करून या ठिकाणी गाड्या जाण्यासाठी रस्ता एक बनवलेला आहे, छोटा कच्चा रस्ता. तर इथून पलीकडच्या साईडला थोडंसं जाऊन पाहतो कुठपर्यंत जाता येते, कुठं काय काम चालू आहे. नंतर मग आपण त्या साईडला जाऊ. हा समोर रोड तळेगाव MIDCकडे जातो. या ठिकाणी मित्रांनो, सेफ्टी वॉलसाठी चर खांदलेलं आहे, तो मशीन पण लागलेले आहेत, स्टील ठेवलेलं आहे. आणि पलीकडच्या साईडला स्टील बांधलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर या पलीकडची जी झाडी आहे त्या झाडीच्या पलीकडच्या साईडचं तुम्हाला मागाशी दाखवलं, जे प्लेअर बनवलेले होते. तर त्याच्या अलीकडे मधल्या झाडीमध्ये काम नाही आहे चालू, फॉरेस्टची जागा असेल ती, तर ते होईल नंतर. त्याच्या अलीकडच्या साईडला इथं काम सुरू आहे.
तिथं पुढं कुठपर्यंत जाता येतं ते पाहतो. ते तुम्हाला दाखवतो मी. चला मित्रांनो, हे सपाटीकरणाचे काम आता झालेलं दिसतंय आणि हे जी घरं आहेत हे मध्ये येतात, त्यामुळे ते घर तोडायचं पण काम सुरू दिसतंय हे समोरच्या साईडला. आणि हे पण आता नवीनच मार्किंग केलेली दिसते. हे समोर तुम्ही पाहू शकता मुरुम नवीन रेषा पण आखलेल्या आहेत मुरुमामध्ये. हे जमीन सपाटीकरण केलेलं आहे, मुरुम भरलेला आहे इथला. इकडे पुढं काम चालू आहे सपाटीकरणाचं. मित्रांनो, पाठीमागून मी आलो आता आणि हा बंगला तुम्हाला दाखवला की तो पाडायचं काम सुरू आहे. पाहू शकता रिंग रोडच्या मध्ये चाललेलं आहे. तर त्याचं कॉम्पन्सेशन मिळालं असेल त्यानंतरच ते पाडत आहेत. या ठिकाणी पण जमीन सगळी सपाट केलेली आहे. तर या ठिकाणी कुठला ब्रिज नसणार आहे, जमिनीच्या लेवलवरनं जाणार असेल रोड, त्यामुळे जमीन लेवल केलेली आहे. जर पिलर किंवा ब्रिज जाणार असेल तर त्या ठिकाणी एवढी सपाटी करण्याची गरज नाही पडत त्यांना. मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही हा जाण्यासाठी रस्ता बनवलेला आहे, साधा रस्ता. कारण हे जे काम चालू आहे तर त्या गाड्या जाण्यासाठी रस्ता लागतो. पहिला तर रस्ता सपाट बनवून घेतात नंतर मग काम सुरू होतं. तर या ठिकाणी जमीन ताबा घेतलेली वाटतं. मित्रांनो, त्या फॉरेस्टच्या एंडला आलो आहे मी. तर इथून पुढं काही रस्ता बनवलेला नाही आहे, इथपर्यंतच एंड आहे रस्त्याचा. जे भंडारा डोंगराच्या शेजारचं जो फॉरेस्ट आहे त्या फॉरेस्टच्या एरियात आहेत. याच्या ज्या फॉरेस्टची झाड आहेत त्याच्या पलीकडच्या साईडचा ब्रिजचं तुम्हाला मगाशी मी दाखवलं होतं. आणि हा रस्ता कुठून आला तुम्हाला दाखवतो. हे बघा, शा पाठीमागच्या रोडने मी आलो आहे. या ठिकाणी रस्ता केला आहे. आता हे सपाटीकरणाचं काम होईल आणि नंतर काम सुरू होईल. आणि इकडच्या साईडला जाऊन बघूया आपण काम कुठपर्यंत काय सुरू आहे. सपाटीकरण फक्त झालेलं आहे. आणि हा तळेगावला रोड, तळेगाव MIDC वाला रोड येतो. मित्रांनो, आतमधल्या साईडला आलो आहे मी. पलीकडून मार्किंग आहेत आणि इकडे जी झाडं होती ते झाड आता तोडलेली आहेत. हे तुम्ही पाहू शकता. जमीन सपाट करायचं काम सुरू आहे. या ठिकाणी गाडीमध्ये लोक भरून झाडं घेऊन जात चाललेत. लाकडं म्हणता येईल. हे तुम्ही पाहू शकता. जे मध्ये झाडं येत होती तोडलेली आहेत. हा एरिया सपाट केलेला आहे, पुढं असं रोड जाणार आहे. मित्रांनो, समोरच्या बाजूने मी आत्ता आलो इकडं. हे पाहू शकता तुम्ही, इकडची झाडं तोडलेली आहेत सगळे रोडसाठी. आणि हा समोर एक रोड दिसतोय मला. तो कोणता रोड आहे तो बघतो मी पुढे जाऊन. आणि असा समोर जाणार आहे रोड. मित्रांनो, हा इंदुरी गावातून रोड आला आहे. त्या रोडवरती नाव आहे IIT रोड. आणि पाठीमागच्या साईडने मी आलो आहे आत्ता समोर. हे लोकेशन तुम्हाला मॅपवर मी दाखवतो. आणि इथून असा रिंग रोड जाणार आहे समोर. आणि हा रोड इथून पुढे गेलेला आहे. आणि हे जे इथं मार्किंग दिसतंय रोडचं आणि पलीकडच्या साईडला पिवळं आणि पांढरं मार्किंग आहे, जे एंड साईडचं मार्किंग आहे. ते राईट साईडचं. समोरच्या साईडला पण इथं मार्किंग आहे. ह्या मधल्या पट्ट्यातून जाणार आहे रोड. आणि इकडच्या साईडला पण झाडं तोडलेली आहेत, हे तुम्ही पाहू शकता. इथं याचं पलीकडे पण मार्किंग असेल एक. तिकडे पुढं पण हा रोड कुठपर्यंत जातोय बघू. मित्रांनो, बघा मोठं झाड तोडलेलं आहे. मित्रांनो, डेव्हलपमेंट करताना हे असं आपलं निसर्गाचं नुकसान पण होत आहे. पण यासाठी पर्याय पण नाही आहे. पण दुसरा एक पर्याय आहे की झाडं लावून ते झाडं जगवली पाहिजेत सरकार. मित्रांनो, आतल्या साईडला आलो मी. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी फक्त रस्ता बनवलेला आहे आतमध्ये जाण्यासाठी. आणि जमीन थोडी सपाटीकरणाचं काम सुरू आहे. म्हणजे जे काही झाडं आहेत मोठी ते तोडायचं. हे पलीकडच्या साईडला मार्किंग पण आहेत. हा रोड फक्त बनवलेला आहे गाड्या जाण्यासाठी. इथलं काम लवकरच पूर्ण होईल. आणि पुढच्या साईडला नदी आहे, तर नदीपर्यंत हे काम सुरू आहे वाटतं. जाऊन बघू आपण कुठपर्यंत रोड केलेला आहे. तिकडे पण रस्ता आलेला आहे. घर पण तोडणार आहेत. मित्रांनो, हे व्हिडिओ बनवण्यासाठी मला अशा एरियातून फिरावं लागतंय.
तर एवढंच की तुमच्यापर्यंत रिंग रोडचा अपडेट आणण्यासाठीच मी एवढं काम करतोय. तर व्हिडिओ तुम्ही शेअर करून, लाईक करून, कमेंट करू शकता, जेणेकरून मला पण थोडं मोटिवेशन आणि फायदा होईल. हे पाहू शकतो तुम्ही, इकडची पण झाडं तोडलेली आहेत. मित्रांनो, इकडं पण हा रस्ता इथपर्यंत आलाय आणि इकडं झाडं तोडलेली आहेत, सपाटीकरण केलंय. हे लोकेशन तुम्हाला मी दाखवतो मॅपवरतून, मग तुमच्या लक्षात येईल एक्झॅक्ट मी कुठे आहे आता. हे साईडला डोंगर पण दिसतोय, इकडून लोणावळा जवळ आहे, तळेगावच्या शेजारी, त्यामुळे डोंगर मोठे मोठे आहेत तिथं. हे जे शेजारचं गाव आहे हे नानोली तर्फ चाकण असं नाव मला मॅपवर दिसलं. तर ही आहे इंद्रायणी नदी, तिच्या शेजारून रिंग रोड जाणार आहे असा. या ठिकाणी गाड्यांसाठी रस्ता बनवलेला आहे आणि ह्या नदीवरतून पलीकडच्या लोकांना येण्यासाठी ब्रिजचं काम सुरू आहे, हे तुम्ही पाहू शकता. आणि हे नदी जवळच आहे, ही नदी तुम्ही पाहू शकता. तर हा रिंग रोड जो होणार आहे तर त्याची उंची पण या ठिकाणी थोडीशी जास्त ठेवावं लागेल, कारण जर पावसाळ्यात खूप जास्त पाणी आलं तर ते रोडवरती येऊ नये म्हणून थोडीशी उंचीवरती ठेवावं लागेल. आणि तुम्हाला हा रिंग रोड, हा जो पाठीमागचा रोड आहे तर या रोडनीच मी पाठीमागून आलो आहे. मला वाटलं की नदीच्या जवळ आपण पोहोचल, पण आत्ताशी नदीच्या जवळ पोहोचलो आहे. म्हणजे नदीच्या एका बाजूनेच हा रोड आहे सगळा. इकडनं आलो आहे, ही सगळी मधली झाडं हे तोडून साफसफाई केलेली आहे. आणि पाठीमागच्या साईडला जे गाव तुम्हाला दिसतंय, हा, तर ते इंदुरी गाव असू शकतं. तर तिकडनं चालू आहे आपण. तर मित्रांनो, इथून पुढे जाऊन पाहतो रस्ता पुढे जायला आहे का, तिथून बाहेर जावं लागेल. मित्रांनो, हा जो ब्रिज तुम्हाला दाखवला नानोली तर्फ चाकणचा, नदीवरती ब्रिज बनवत आहेत मित्रांनो. त्या चढावरतून मी वरच्या साईडला आलोय. हा ब्रिज तुम्हाला दाखवला आता, आणि हा मार्किंग आहे इथं रिंग रोडचा, ही नदी. आणि हे वरच्या साईडला हे रिंग रोडसाठीच डोंगर फोडायचं काम सुरू झालेलं आहे इथं. जसं आपण 11व्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, नदीच्या साईडनेच रिंग रोड चालला होता, तसं इथून पुढे सुद्धा नदीच्या बाजूने रिंग रोड जाणार आहे. हा डोंगर फोडून या ठिकाणी सपाटीकरण केलं जाईल. मित्रांनो, या ठिकाणाहून रस्ता इथं पुढपर्यंतच झालेला आहे, त्याच्या पुढं झालेला नाही आहे असं मला एक बाबांनी सांगितलं. तर मग आपण इथूनच मागे जातो मी, आणि पुढं आंबीमध्ये जातो, कारण हा रोड पुढं आंबी गावात जाणार आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माळरान फोडायचं काम सुरू आहे. तर हे नदीच्या शेजारून जाणारे रोड इथं, हे माळरान सुरुवात केलेली आहे फोडायला. ते मशीन पण लावलेलं आहे, फॉकलॅन मशीन. तर या रोडच्या शेजारी मला तर रिंग रोडचं मार्किंग दिसतंय. समोर एक मार्किंग आहे, पुढे एक मार्किंग आहे, असं आहे मार्किंग. तर या मार्किंगवरून असं लक्षात येतं की हा जो पहिला जो रोड आहे बायपास, तर ह्याच रोडला एक्सटेंड करणार असतील असं वाटतंय मला. एक्झॅक्ट बाकीची काही गोष्ट माहिती नाही मला, कारण हा पाठीमागचा जो ब्रिज आहे, तिथून पाठीमाग काही अंतरावर एक ब्रिज आहे नदीवरचा, इंद्रायणीवरचा. तर त्या ब्रिजपासून पुढं सेम पॅरलर ह्या रोडच्या शेजारनंच रिंग रोडचं पण मार्किंग दाखवतात. तर त्याचा अर्थ असा असू शकतो की हा जो रोड आहे तर हा मर्ज करून 110 मीटर करत असतो. पण हा पण बायपासला आहे, तर ह्याची रुंदी वाढवून मोठा करू शकत असतो. पुढच्या त्या डोंगरापर्यंत हा रोड एकत्र करतील आणि तिथून पुढे परत तो रिंग रोड वेगळा करतील असं समोर. मित्रांनो, आता पाठीमागे साईडला मी या साईडची मार्किंग दाखवली, तर या ठिकाणी पलीकडच्या साईडला पण एक मार्किंग दिसतंय. ते पुणे आउटर रिंग रोडची पलीकडची उजव्या साईडची मार्किंग आहे, असं मार्किंग दिसतंय. या मार्किंगचा अर्थच असा होतो, जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं, की हा मधला जो पॅच आहे 1-2-3 किलोमीटरचा, हा मर्ज करून एकच मोठा रोड बनवत आहे 110 मीटरचा. या साईडला पण वाढवतील, त्या साईडला वाढवतील, आणि पूर्ण प्रॉपर असा मोठा करून तिथून पुढं परत त्या चौकातून पुढं हा सेपरेट परत वेगळा होईल. तिकडे पण तुम्ही पाहू शकता, जो मेन रोड आहे त्याच्या शेजारीच इकडं नवीन रिंग रोडची मार्किंग आहेत.
एक समोर मार्किंग आहे, इकडे पलीकडे एक मार्किंग आहे. आणि या ठिकाणी सुद्धा जे कायच्या आतमध्ये जे घरं येतात, घर असतील ते काही स्ट्रक्चर असतं तर ते सगळं तोडून मोकळं करायचं काम सुरू आहे. म्हणजे हे पण काम काही दिवसात सुरू होईल. आणि त्या पुढे समोरच चौक आहे, या चौकातून पुढे असा रोड पुढचे डोंगर फोडून पलीकडच्या साईडला निघणार आहे. मित्रांनो, हा जो मुंबई पुणे जुना हायवे आहे, नॅशनल हायवे, तर हा जो चौक आहे MIDC चौक, तर या ठिकाणाहून इथून असं ब्रिज करते त्या हायवेवरती आणि असा पुढच्या साईडला उर्से गाव आहे पलीकडच्या साईडला, जो नवीन एक्सप्रेसवे झालेला आहे त्या उर्से गावापर्यंत हा इथून ब्रिज करून पुढं बोगदा खांदून असा समोर रोड काढणार आहे. तर ते पुढचे रिपोर्ट आपण त्या साईडला पाहू.